आज आपण बनवणार आहोत स्वामींचं वटवृक्ष। तर बघा, त्यासाठी मी हा लाकूड इकडे कापून आणलेला आहे। वखारीमध्ये आम्ही गेलो होतो लाकडाच्या, आणि तिथून हा असा एक खालचा गोल राऊंडवाला लाकूड कापून आणला आहे। आणि एक मला मागे झाड बनवायचं आहे ना, त्याचा आपल्याला वटवृक्ष, तर त्याच्यासाठी हा मागचा खोड मी कापून आणला आहे। त्याच्यानंतर हे आहे आर्टिफिशियल गवत आहे, तर ते ह्या लाकडाच्या आकाराचं आपल्याला आता हे कैचीच्या साहाय्याने कापून घ्यायचं आहे। तुम्ही पेनाने पहिले याचं माप घेऊ शकतात आणि मग कैचीने आपण याला हळूहळू कापायचं आहे। कापलं जातं, काही असं अवघड नाही आहे। तर कापल्यानंतर आता आपण याला याच्यावर लावून बघतोय परफेक्ट झालं आहे का नाही। त्यानंतर ही अशी पानं आहेत, आपल्याला वटवृक्ष बनवायचं आहे, तर ही पानं आपण अशी विकत आणू शकतो आणि त्यांना असं हे काढायचं। तर तिकडे असं होल आहे, तर त्याच्याने आपण आता वटवृक्ष हा बनवून घेणार आहोत। तो पहिले हे असे काढून घ्यायचे त्याच्यातनं। आणि एक तार तुम्ही इथं वापरू शकतात। तर मी इथं हा ॲल्युमिनियमचा कोटेड तार आहे, कॉपरचा, कारण मग हा जो तार असतो ना, हा गंज नाही पकडत, खराब नाही होत। तर त्यामुळे मी हा ॲल्युमिनियम कोटेड कॉपरचा हा तार आहे, ॲमेझॉनवरून मी हा घेतला आहे। तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर याचं नाव मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर त्याच्यामध्ये हे फुलं आपल्याला पानं ही आपल्याला अशी लावून घ्यायची आहेत। आणि आपल्याला ही आता असं झाड बनवायचं आहे ना, तर मग त्याला सुतळीच्या साहाय्याने आपल्याला बांधून घ्यायचं आहे। ते बघा, लाकडाला मी पहिले तार असे बांधून घेतले सगळ्या बाजूने, आणि मग त्यांना आपण आता ही अशी पानं ही लावून घेऊयात। तर मला खूप असा आनंद होतोय बनवताना। तर म्हटलं बघू, होती डोक्यात अशी कल्पना की आपण हे असं बनवावं, तर बघूया किती होतं काय नाही। पण जसं मी विचार केला होता तसंच ते झालं। आता आपल्याला पारंब्या बनवायच्या, त्याच्यासाठी मी इथं कलर घेतला आहे ब्राऊन कलरचा, आणि ही सुतळी होती ती थोडी मोकळी केली आणि कलरमध्ये बुडवून तिला कलर देऊन घेतला। आता हिला सुकवून घेणार। आता आपण जे हे पानं लावले होते तर ते बॅलेन्स होत नव्हते, तर त्याच्याकरता मग मी म्हटलं चला, एमसील होतं माझ्याकडे घरामध्ये, ते मी मिक्स केलं आणि ते याला असं थोडे चिटकून घेतलं, म्हणजे ते तार तिथं बॅलेन्स करतील, असं परफेक्ट ते राहतील, असं इकडे तिकडे हलणार नाहीत। मग नंतर म्हटलं चला, आता एमसील होतं तर हे खाली मला जो आपण म्हणतो ना पाटावर, म्हणजे हे जो आपण खालचं जे होतं ते मला दगडाचं तिथं विचार आला की नुसतं लाकडाचा कलर देऊन चालणार नाही। तर म्हटलं चला, दगडाचा काहीतरी इकडे शेप बनवूया। आणि स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नाव मला लिहायचं होतं, तर त्यासाठी पण मला एक आयडिया इथं आली की ते जे एमसील होतं ते मी लाटण्याने असं लाटून घेतलं आणि त्याला थोडासा शेप दिला की पुढे ते ठळक दिसेल असं। तर हे मी ठेवलं आहे। आता याच्यावर आपण आता कलर करून घेऊयात। तर आता हे वूड आहे, तर हे ओरिजिनल ज्याला हे टेक्स्चर आहे, तर त्यावर मी थोडासा कलर देते, म्हणजे ते अजून उठून दिसेल। तर ब्राऊन कलर मी इकडे हा देऊन घेते। तर जे मी एमसील लावलं आहे त्याच्यावर पण मी कलर देऊन घेईल, मग ते इवन दिसेल, म्हणजे सारखं दिसेल सगळं, असं वेगळं वगैरे काही दिसणार नाही। तर हा कलर मी सगळीकडे लावून घेतला आहे। त्यानंतर आता आपलं जे हे खालचं लाकूड होतं त्याला जे ग्रास आहे ते आपल्याला चिटकवायचं आहे। तर फेविकॉल मी लावलं आहे। तुम्ही फेविक्रिक किंवा फेविकॉल असं दोघांपैकी जे वापरायचं असेल ते तुम्ही वापरू शकतात, घरात जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकतात। हे मी याला चिटकून घेतलं, थोडं वजन याच्यावर ठेवलं होतं। त्यानंतर मग अर्ध्या तासानंतर मी काढलं तर बघितलं तर हे ग्रास त्या वूडला चिटकलेलं होतं, बऱ्यापैकी चांगलं चिटकून गेलं होतं। सुकलं की ते व्यवस्थित चिटकतं, थोडं वजन त्याच्यावर ठेवावं लागतं। आता हे ग्रास चिटकून झालं, तर म्हटलं चला आता नाव लिहून घेऊयात। तर इथं मी व्हाईट मार्कर इकडे मी वापरला आहे, तर श्री स्वामी समर्थ हे नाव लिहित होती। खूप असं छान असं फिलिंग आहे हे सगळं बनवताना। हे बघा, आपण हे विकतही मिळतं हे वटवृक्ष स्वामींचं, पण स्वतः बनवण्यात जी एक म्हणजे असा एक आनंद एक तो होता की स्वतः आपण हे बनवलं आहे, की म्हणजे स्वामी सेवेत काहीतरी कार्यात आपण मार्गी पडलो आहे, तर स्वामींनी हे माझ्याकडून बनवून घेतलं असं मी म्हणू शकते। की त्यांनी माझ्या डोक्यात ही अशी कल्पना आणली आणि त्यांनीच हे माझ्याकडून बनवून घेतलं। तर थँक्यू सो मच स्वामी समर्थ महाराज की तुम्ही एवढी छान अशी कलाकृती माझ्याकडून ही करून घेतली। तर
माझा हा व्हिडिओ बघून तुम्हालाही वाटलं तर तुम्ही देखील हे असं करू शकतात. घरातल्या घरात बघा, स्वतःच्या हाताने केलेली जी गोष्ट असते ना, त्याच्यात खूप असा आनंद आणि अशा भावना लपलेल्या असतो. तर चला आता मी याला वॉर्निश करून घेते, कारण की तो जो लाकूड आहे तो तोडून आणला आहे झाडाचा, तर कितीही झाला तरी तो सुकणार आणि मग त्याची ती वरची जी स्किन आहे ती निघणार. तर म्हटलं थोडं ते शायनी दिसण्यासाठी त्याला वॉर्निश करून घेतलं, तर ते ग्लॉसी दिसतं, थोडं चांगलं दिसतं, म्हणजे हे लाकूड जास्त दिवस आपलं हे टिकेल. तर सगळीकडे खालचा जी साईड आहे त्याच्यावर पण मी वॉर्निश करून घेतलं, म्हणजे तो कलर पण तिथं चांगला टिकून राहणार, तो फेड होणार नाही. म्हटलं आता चला कुंपण बनवूया आपण याचं, जसं आपण गार्डनला वगैरे बनवतो असं. तर मग मी आईस्क्रीमच्या काड्या होत्या, तर त्या आईस्क्रीमच्या काड्यांना मी थोडा फेविकॉल लावला आणि हे असं कुंपण आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला पटलं तर तुम्ही बनवा, नाही केलं तर तरी काही नाही. तर आता सगळं सेटअप झाला आहे आपला, तर आता आपल्याला पूर्ण हे लावून घ्यायचं आहे. तर आता हे फेविकॉलच्या साहाय्यानेच मी हे लाकूड झाड हे तिथं चिपकवलं आहे. त्यानंतर मला चार्जिंगवाला लाईट पाहिजे होता, कारण मग हे मला पाहिजे तिथं मी ठेवू शकते. परत तो लाईटचं वायर वगैरे सगळं ते मग बोर्ड बनवावं लागेल. तर मग हा मी चार्जिंगवाला लाईट आणला आहे, 50 रुपयाला मला हा मिळाला आहे. तर हा लाईट इथं आपण आता फिट करून घेऊयात. तर चला आता स्वामींना आपण वटवृक्षाखाली त्यांचं स्थान आपण देऊयात. आणि बघा कसं वाटतंय तुम्हाला. मला तर खूप आनंद होतो आहे की इतकं छान अशी कलाकृती स्वामींनी माझ्याकडून बनवून घेतली, आणि बघून घरातले सगळे खरंच खूप खुश झाले, एकदम छान असं होतं. तर बघा लाईटही आपला लावून झाला आहे, पारंब्या लावून झाल्या आहेत वडाच्या झाडाला. वटवृक्षाखाली आपले स्वामी महाराज बसले आहेत, मस्त ग्रीन ग्रास आपल्याला दिसतोय आणि सगळं अगदी खूप छान वाटतंय. बघा माझ्या डोक्यात अजून नंतर एक कल्पना आली की स्वामी महाराजांना पशु प्राणी हे सगळे खूप प्रिय होते. जसं अक्कलकोटला स्वामी महाराजांची जशी उंच मूर्ती आहे तिथं सगळे गाय पशु पक्षी असतात. तर माझ्याकडे गाय होती, वासरू होतं, ते मी इथं ठेवलं. त्यानंतर अक्कलकोटला छत्रपती शिवाजी महाराजांची पण तिथं स्वामी महाराजांच्या मूर्तीच्या बाजूला आहे. तर माझ्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती होती, बैल होते, तर ते मी तिकडे ठेवले. तर विठ्ठल रुक्माई होते, ते मी तिथं ठेवलं. तर आता कसं एकदम परफेक्ट ते सगळं दिसतं आहे. तर तुम्हाला हे स्वामी महाराजांचं वटवृक्ष कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.